श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरे मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंगभूमिका जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण तनुमानवी दिव्य रूपीच केली नत्यागिती दिव्य लोकास आता हृदय हे आपले चौपाळून या बलीवरी वैसौपावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आजे धन्य दिन झाला स्वामी निवृत्ती भेटला जन्म जरा मरण व्याधी अवघी तुटली उपाधी प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा आलेली सर्व साधक मंडळी
कालवीकर फार चरणाचं नाही, मग 5 चरणाचं अत्यंत महत्वाचा चिंतनी असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नाथ महाराजांचा निरोप आहे. कोणाचा कोणाचा गम आहे? नाथ महाराजांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं, कालवीकर कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं जरा ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्यात आदवं तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्यात आदवं तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कालवीकर आलेली सर्व साधक मंडळी, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून ऐका ना, जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे आणि 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे, कालवीकर मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो दादा? श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करता, म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराजांची भाषा अत्यंत गोड आहे. बाळा मांडी घाल सोडून. श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे, ऐकूया जरा. खूप छान. महाराज म्हणतात, कालवीकर कीर्तन हे टाइमपास नाही, कीर्तन सांग कीर्तन सांग. किती बाळाला जरा थोड्या वेळ जवळ हो अंग हरिरूप. महाराज म्हणतात, गडेव माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया भूतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाई सांग. मग काय निरोप आजच्या अभंगाच्या द्वारे जरा ऐकूया श्रीनाथ महाराजांचा. महाराज म्हणतात, आजी धन्य दिन झाला. का हो नाथ महाराज, असं काय घडलं तुमच्या जीवनामध्ये का जो दिवस जो दिन धन्य झाला तुमच्या जीवनातला? महाराज म्हणतात, स्वामी निवृत्ती भेटला. स्वामी निवृत्तीनाथांची माझ्या जीवनात भेट झाली महाराज म्हणतात, आणि तो दिवस धन्य झाला. बरं बरं बरं. का हो नाथ महाराज, स्वामी निवृत्तीनाथ भेटल्याच्या नंतर आलेली अनुभूती जरा सांगा ना. ही स्तुती केलेली बरं का निवृत्तीरायांची नाथ महाराजांनी. हा स्तुतीपर अभंग आहे नाथ महाराजांच्या गाथेतील. महाराज म्हणतात, जन्म जरा मरण व्याधी. व्याख्या मांडली जन्माची. जरा मग जन्म जरा मरण व्याधी, ही व्याधी आहे जन्म मरणाची. अबगे तुटली उपाधी, उपाधी नष्ट झाली महाराज म्हणतात माझ्या जीवनातली. बरोबर बरोबर. अजून मन इंद्रियासहित, हे मन इंद्रियासहित घडलं असं. पायी जडियले चित्त, माझं मन नाथांच्या पायावर जडलं महाराज म्हणतात हे चित्त. पायी जडियले चित्त. का हो नाथ महाराज, स्वामी निवृत्तीनाथ भेटल्याच्या नंतर अजून काय भेटलं तुम्हाला? काय मिळालं? समूळ अहंकार गेला. महाराज म्हणतात माझ्या जीवनातला समूळ अहंकार गेला. तो असेल, आपण पाहूया जरा चिंतनात की नसेल. बरोबर बरोबर. ऐका जरा माझ्याकडं. तो समूळ अहंकार नाहीसा कसा झाला? समूळ अहंकार गेला. तो कसा? निवृत्तीनाथ पाहता डोळा. मी निवृत्तीनाथांना माझ्या डोळ्यानं पाहिलं. महाराज म्हणतात समूळ अहंकार नाहीसा झाला. का हो नाथ महाराज, अजून काय घडलं तुमच्या जीवनात? महाराज म्हणतात हे सगळं घडलेलं म्हणून आपल्याला सर्वांना विनंती करतो, एका विनवी जनार्दन. महाराज म्हणतात मी तुम्हाला विनंती करतो बरं का. एकनाथ महाराज म्हणतात, का हो नाथ महाराज? महाराज म्हणतात एवढ्यावर नाही थांबलो मी, मग त्या निवृत्ती नामानं पावन अवस्था प्राप्त झाली. महाराज म्हणतात
एका विनवे जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन. त्या निवृत्ती नामाने मी पावन झालो महाराज म्हणतो. आता जेवढा सरळ ताकदीनं अभंग ऐकलं ना, सरळ तेवढा रिटर्न आहे तेवढ्याच ताकदीनं ऐकायचं बरं का. अभंगावर तेवढं प्रेमच करायचं. एवढा अभंग जरी पाठ केला घरी गेल्यावर तरी आजचं कीर्तन धन्य झालं म्हणून समजा आपल्या जीवनातलं. नाही तर घरी घरी उभासा कीर्तनकाराच्या चुक्या काढीत मग नाही धन्य व्हायचं बरं का आपलं कीर्तन. प्रेम करायचं अभंगावर, फार हृदयापासून प्रेम करायचं. संगती लागेल गोड आपल्याला, ऐकूया जरा. निवृत्ती नामे झालो पावन. रिटर्न चाललो आपण. एका विनवे जनार्दन निवृत्तीनाथ पाहता डोळा समूळ अहंकार गेला. पायी जडियले चित्त मन इंद्रिया सहित अवघे तुटली उपाधी जन्म जरा मरण व्याधी. स्वामी निवृत्ती भेटला आज धन्य दिन झाला विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र कालवी. भगवान भोलेनाथांच्या ना काय नाव आहे आपलं, हां तारकेश्वर ना, तारकेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये चालू असलेला हा उत्सव. खरं तर या गावाला आलं की नामदेव महाराजांचा अभंग आठवतो. इथं प्रत्येक कीर्तनकार येऊन तो अभंग म्हणणार म्हणजे म्हणणार ज्या अभंगानं एका महात्म्याच्या जीवनातला इथं शेवट झालेला आहे. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो. पांडुरंगी दृढ भाव, 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 पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भाव. शरण नसोडी करवता सुखी पंढरीनाथ. वैकुंठवासी ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी यादव स्वामी महाराजांनी या गावाला येऊन कीर्तन करावं आणि त्या कीर्तनातला तो अभंग आहे तो शेवट. खरं तर त्या अभंगाने शेवट तो भला यादव स्वामी महाराजांच्या जीवनातला तुकोबरायच्या युक्तीप्रमाणे माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रकुमाईच्या. असं अत्यंत हे पावन कालवी गाव ज्यांचा आशीर्वाद आहेत आपल्या नामसप्ता करता वैकुंठवासी ब्रह्मलीन यादव स्वामी महाराज असतील. निवृत्तीनाथ देवांची अत्यंत गुढ निष्ठावंत वारकरी वैकुंठवासी आमचे रामनाथ बाबा शिलापूरकर पूज्यश्री महाराजांचा गुढ आशीर्वाद आहेत. आणि यादव स्वामी महाराजांच्या अत्यंत जीवनामध्ये फार निष्ठेने सेवा करावी आमचे भिकाबाबा रेडगावकर आणि आदरणीय आमचे हरिभक्तपरायण माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आदरणीय विक्रम महाराज काळे सर पूज्यश्री महाराजांचं गुढ मार्गदर्शन आहेत आपल्या या नामसप्ता करता नामयज्ञाकरता या उत्सवाकरता. गेली अनादी कालाची परंपरा आहेत आपल्या या नाम उत्सवाची नामयज्ञाची. काही काळ खंड झाला पण दादा ऐकता का कालवीकर, खरं तर या तरुणांकरता एकदा जोरदार टाळी वाजवूया आपण. आपल्या या सप्ताहाची चर्चा नुसती जिल्हाभर नाही बरं का, महाराष्ट्रभर चर्चा आपल्या या सप्ताहाची मस्त बाकीची. तरुणांनी अत्यंत गोड हे कार्य हाताशी घेतलं, खूप छान.
जुन्या माणसांचा सहकार्य आहे त्यांना अत्यंत गोड. जसं एखादा बाप लाडक्या लेकीचं लग्न थाटात करतो तसा हा तुम्ही देवाचा उत्सव केलेला आहे मस्तपैकी कालवेकर. काय तुमचे गट तट राजकारण सोडून तुम्ही सगळे देवाच्या कार्याला एकत्र आलेत ना, हा तुमच्या जीवनातला मोठेपणा आहे, हा तुमच्या जीवनातला विजय आहे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग संपूर्ण तरुण बांधव, संत निवृत्तीनाथ देवांची सगळी ही पायी वारकरी, निष्ठावंत वारकरी, ज्यांच्याकडं आज कीर्तन सौजन्य आहेत, आदरणीय आमचे किरण दादा आणि प्रकाश दादा, दोन्ही भावांकरता एकदा जोरदार टाळी वाजूया. त्यांचे आईवडील असतील, नानी असतील, त्यांची पिताश्री असतील, अत्यंत ज्यांच्या घरी आल्याबरोबर गुड संत भोजन सगळी वारकरी जेवणं करत होते. तिघजण भावंड आहेत, आदरणीय ज्ञानेश्वरराव, आदरणीय विठ्ठलराव आणि आदरणीय गोरखराव. त्यांची आईसुद्धा भाग्यवान असेल लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई, तुम्ही जीवनात फार मोठं पुण्य केलंय. आज हा उत्सव हे सगळं कार्य बघत असताना बाबूराव दादा जर असते तर काय अजून आगळा वेगळा आनंद असता त्या घराण्याला. हा अत्यंत छान परिवार. एकदा त्या तिन्ही भावांकरता, त्या आई करता एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. त्या घरातल्या मुली, ते मुलं, नातवंड, अत्यंत गोकुळासारखं वातावरण छान. आणि म्हणून आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज आणि दुसरे मृदंग सेवक अभिषेक महाराज, तुम्हा दोघांनाही दंडवत करतो. जोरदार टाळी वाजूया महाराज. भजन सम्राट अत्यंत गोड कीर्तनकार निवृत्तीनाथ देवांची वारकरी आमचे प्रकाश महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमचे अनिरुद्ध बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. आमच्या मगर महाराजांच्या या गुरुकुलातील ही सगळी विद्यार्थी मंडळी एकदा जोरदार टाळी वाजवा त्या साधकांकरता मस्त. नारायण काका असतील, आमचे छबुनाना असतील, माझ्या संगतीला आलेले आमचे बाचे जावई आदरणीय अत्यंत गोड कीर्तनकार योगेश महाराज असतील, ओढेकर असतील, आमचे बाळासाहेब, आमचे पहिले पकवाजी, एक संजू भाऊ, आणि एक बाळासाहेब भाऊ. वा, खूप छान. आमचे म्हणजे आता हे सगळे तयारीचे वादक आले, तेव्हा तयारीचे नाही, मस्त कीर्तनात मृदंग वाजवायचा मस्तपैकी, वय होतं, ताकद होती. पण आता लेकरायचं कौतुक पाहावं म्हणून स्वाभिमानाने ही मंडळी येतात मस्तपैकी. छान. वा, आता सगळेच आज चौथा दिवस तुमच्या लय ध्यानात. कालवीकर म्हणे, आमच्या केशवराव म्हणे, चौथ्या दिवशी कधी चौथा दिवस उगवेल आम्ही वाट पाहत होतो. केशवराव त्यांचे बंधू सगळी प्रेमाची मंडळी, चेडीकर असतील, आदरणीय आमचे दादा असतील, गंगा पाटळीकर असतील, आता भरपूर आले, ओढेकर असतील, सगळेच आता चांदोरीकर. हा, सर्वांना दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत महाराष्ट्रातील एक गोड नावाला उदयाला आलेला एक यूट्यूब चॅनल आमचा माऊलीचा दास, माझ्या कृष्णा दादालाही दंडवत आहे. जोरदार टाळी वाजूया मस्तपैकीच्या. हे माऊलीचा दास ही यूट्यूब चॅनल ना, या क्या महाराष्ट्रभर चालू आहे तुमच्या शब्दाची चर्चा, त्या निमित्तानं चालू आहेत. अत्यंत गोड. दुसरे यूट्यूब चॅनलचे मालक, त्यांच्या चॅनलचं काय नाव आहे? निष्ठावंत, कृपावंत. वा वा, तुम्हालाही दंडवत. वा, छान. वा वा. आदरणीय पेटी वाजवण्याकरता सर असतील, सगळीच आमचे मोहन महाराज असतील, देशवंडीहून आले आमचे खंडूभाऊ आणि बंडूभाऊ. हां, मग ते खूप छान. चला, आदरणीय आमचे नवादादा असतील, फार आग्रह या तारखेला. मी म्हणलं झालं माझं एक कीर्तन, आता कशाला घ्या त्या उत्सवात दुसरे महाराज आणा. पण त्यांचा लय आग्रह, किरणरावाचा आणि दादांचा लय आग्रह. चला ऐकूया. म्हणूनच आज मुद्दामून नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेल्या जरा नाथ षष्ठीजवळच आली. नाथ महाराजांच्या जरा चरित्राकडे जाऊया आणि अभंगाच्या पहिल्या चरणात येऊया. का आज तुम्ही हा अभंग कोण्याच महाराजाच्या मुखातून ऐकलेला नाही, कोणच नाही. पण
या नाशिक जिल्ह्याचे जे मालक आहेत ना, हे निवृत्तीनाथ देव बरं का आपले मालक. आणि आपण सगळे सेवेकरी, आपण सगळे सेवक आहे, आपण सगळे सेवक आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथांबद्दल केलेली स्तुती ही नाथ महाराजांनी. आपल्याला माहिती आहे नाथ महाराजांचं चरित्र. नाथ महाराज श्रीमंत आहे, नाथ महाराज शांत आहे आणि नाथ महाराज संत आहे. संतांनी संताबद्दल स्तुती करावी. वा, संतांनी संताबद्दल स्तुती करावी. इथं माणूस माणसाची स्तुती करीत नाही नागरे बाबा. म्हणून एवढं संतांचं हे घरी घेऊन जा की संत जर संतांचं वर्णन करत नसेल तर आपण सुद्धा कोणाची स्तुती कोणाला तरी चांगलं म्हणावं मस्त बाकीच्या. नाथ महाराज श्रीमंत आहे. ऐका बरं का ताई, श्रीमंती जरा या चरित्रातून सगळ्या गोष्टी घरी घेऊन जायच्या. मी तुम्हाला आता तुम्हाला वाटत असेल हा हसवील, मी हसवण्याकरता नाही आलो, ती अपेक्षाही करू नका आजच्या दिवस तरी. हां, मी तुम्हाला बरं वाटल असं मुळीच कीर्तन करणार नाही. प्रमोद महाराजांच्या भाषेत सांगतो, मी तुम्हाला बरं वाटल असं मुळीच कीर्तन करणार नाही, पण आपलं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगणार आहे मी तुम्हाला मस्त. आणि शेवटी तर पिंगळा ऐकायचं आल्याबरोबर, आधी पिंगळा शेवट. मग आता नाथ महाराजांनी केलेलं वर्णन हे ऐकायचं आणि मग शेवटी नाथ महाराजांचा पिंगळा ऐकायचं बरं का मस्त बगीचा. वा, ऐकूया जरा मस्त. नाथ महाराज श्रीमंत आहे. नाथ महाराजांच्या घरी रोज परमात्म्याला पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. कशाचा? पुरणपोळीचा. ऐकू राहिले माहिती तुम्ही? ऐकू राहिले ना? मग तुम्ही वर्षातून एक नैवेद्य देतात पांडुरंगाला, देता ना? 5 पुरणाच्या पोळ्या, मस्त पातेलभर भाजी, मस्त पातेलभर शिरा असा छान बनवलेला असतो. मेथीची भाजी मस्त बाकी अशी चटकदार बनव अशीच असते ना. तुम्ही ऐकू राहिल्या ना? तुम्ही सगळ्या जागे आहेत ना? तुमचा नैवेद्य किती असतो पांडुरंगाला? रुक्मिणीला एवढी, तुम्ही एवढीच खाता ना घरी? अगं तुम्ही जेवढी खाता तेवढी तर द्या पांडुरंगाला. ताई, तसला नैवेद्य देऊ नका. नाथ महाराजांच्या घरी रोज रोज असायचं ना. तुम्ही वर्षातून एकदा आषाढाच्या महिन्यात देता तुम्ही नैवेद्य, जाता घेऊन. रुक्मिणीला एवढा, पांडुरंगाला एवढा, मारुती रायाला एवढा, तसा नैवेद्य नेऊच नका ताई. वर्षातून एक नैवेद्य द्यायचं तर मस्त पुरणाची पोळी बनवा, मस्त भजी कुरडई छान बनवा. तो नैवेद्य देवाच्या मंदिरात घेऊन जा, पाणी घेऊन जा सोबत. देवाच्या चरणाजवळ तो नैवेद्य ठेवा, पाणी फिरवा, तो नैवेद्य उचला आणि घरी घेऊन जा. संपूर्ण परिवारानं तो प्रसाद म्हणून खा, तेव्हा तो देवापर्यंत पोहोचेल तुमचं नैवेद्य. तसला नैवेद्य देऊ नका तुम्ही देता तसं. मेथीची भाजी अशी असती, तिला कुठं तेल चिटकलं ना चिटकलं, चालली परतवली, तसला नैवेद्य देऊ नका ताई. बरं किती असतो? 2 पानात असतं एका नैवेद्यावर. आता एक संकल्पच करायचा आजच्या कीर्तनातून. काय? तुम्ही रोजचा स्वयंपाक बनवता ना ताई, रोज, आता रोज रोजचा स्वयंपाक बनवताना त्या रोजच्या स्वयंपाकातून आधी नैवेद्य काढायचा भगवंताला. किती? एक माणूस खाईल एवढा. तोपर्यंत घरात कोणाला जेवू नाही द्यायचं. तो पुरणपोळी, तो साध्या पोळीचा चपातीचा नैवेद्य घ्यायचा, आपल्या घरातल्या मंदिरात जायचं देवघराजवळ, ते थाट तिथं ठेवायचं, पाणी फिरवायचं, परत तो नैवेद्य उचलायचा आणि रोज सकाळ संध्याकाळ तो संपूर्ण परिवारानं प्रसाद म्हणून खायचा. काही आगळा वेगळा लागेल, तुम्ही नित्यनेम करून पहा, जरा करून पहा. नाथ महाराजांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. श्रीमंती होती नाथ महाराजांची. 1200 एकर जमीन होती, 1200 एकर जमीन होती. मग पण रोजचं अन्नदान घडायचं नाथ महाराजांच्या घरी रोज. आणि तिथं कामाला होता गडी कोण? श्रीखंड्या. श्रीखंड्या म्हणजे कोण? जगाचा कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंत त्याच पाये, अनन्य भक्ती भावे निरावंत त्याच पाये.
मालकानं पाणी व्हावं तिथं. लय गोडे, लय गोडे. चरित्रातली मस्ती पाकिती गोडे. फक्त लक्षपूर्वक काय का जरा मस्त पाणी व्हायचं कावडीने. 36 वर्ष कामगिरी पाहा ना देवाकडे कशी होती. नाथ महाराज पूजाला बसले. श्रीखंड्या चंदन उगाळून कर. श्रीखंड्यानं चंदन उगाळून द्यायचं. ऐका बरं का, मस्त गोड बोला माझ्याशी आता बरं का. मला बोलावं लागतं कीर्तनात. कीर्तन हे वादातून असावं, कीर्तन हे संवादातून असावं. श्रीखंड्यानं ते चंदन घ्यायचं, उगाळून द्यायचं आणि कोणाच्या हातात द्यायचं. बोला 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 बोला. नाथ महाराजांच्या. कोणाच्या? आणि नाथ महाराजांनी ते कोणाच्या कपाळाला लावायचं. बोला ना. श्रीखंड्या कोण आहे? देवे. कोण आहे? देवे. चंदन उगाळून कोणी द्यायचं? देवाने. कोणाच्या हातात द्यायचं आणि ते परत कोणी कोणाला लावायचं. असं आहे का? कामगिरी संपली, आरामाची वेळ झाली नाथ महाराजांची. मग सगळे कपडे उचलायचे ते देवाची जेवढी काढलेली. वस्त्र गंगा तीरी धुतासे. वस्त्र धुवायचे गंगेच्या तीरावर आणि परत नाथ महाराजांच्या हातात द्यायची. नाथ महाराजांनी ती घ्यायची आणि कोणाला घालायची? परत देवाला. असं गोड. असं करता करता रोज अन्नदान घडायचं नाथ महाराजांच्या घरी. पण त्या काळ थोडस कर्ज झालं. श्रीखंड्याला विचारलं, श्रीखंड्या बजेट बसतो का सगळा हिशोबाचा? आता बजेट नाही बसत आता महाराज. मग 1200 एकर जमीन होती, पण तरी या काळ कोण 700 रुपये कर्ज काढलं महाराजांनी. किती घेतलं? ज्याने ज्याने व्याजनदारीचा पैसा काढून आपल्या लेकराला मोठं केलं ना पोरांनो, तो बाप आठवा जरा. व्याजनदारीचा पैसा काय असतो म्हणून. आपल्या बापानं फार कष्टाचं जीवन जगलेलं आहे बरं का पोरांनो. म्हणून ऐका जरा. 700 रुपये घेतली व्याजाची आणि पण अन्नदान चालूच बरं का. पण ज्यानं 700 रुपये दिले त्याला त्याचा मित्र भेटला. का रे नाथ महाराजांना तू पैसे दिले वाटतं? हा दिले. बुडली आता. काय म्हणे? असे म्हणणारे लई भाऊ या जगामध्ये. ते काय गेले थोडी. अरे घडू दे ना तिकडे अन्नदान घडू राहिलं. इकडे 100 रुपये मतदान करणारे लोक आहे. बुडले आता पैसे. असं नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराज मी ऐकलंय गाड्या, तुम्ही माझे 700 रुपये द्या. मला एकन सांगितलं. दिले तू पण बुडून जातील. अहो देतो मी. देतो नाही. माझे 700 रुपये जोपर्यंत तुम्ही देत नाही ना, तुम्ही मला माहिती आहे पांडुरंगाची भक्त आहे. लय निष्ठा आहे तुमची पांडुरंगावर. नाथ महाराज तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. माझे जोपर्यंत तुम्ही पैसे देणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कण सुद्धा पोटात घ्यायचा नाही. देतो. देवाची शपथ घातली. ज्या देवाची रात्रंदिवस सेवा करायची. जेवतील नाथ महाराज. अन्नाचा त्याग, पाण्याचा त्याग. 4था दिवस उजाडला. नाथ महाराज जेवती नाही म्हणले. गिरजा माऊली जेवल का हो? त्या घरातला श्रीखंड्या सुद्धा जेवाना. पाहना 5वा दिवस उजाडला आणि धरलं ना रूप. खांद्यावर घोंगडी, गुडघ्यापर्यंत धोतरे, शर्ट घातला. 12 वाजता जाऊनच राजाचा दरवाजा वाजवला. उठा. आवाज दिल्याबरोबर पहिली राजाची पत्नी उठली, जागी झाली. जरा नोंद काढा. 700 रुपये दिले ना तुम्ही, मग ते द्यायचे ना आता एवढ्या रात्री. हा हे 700 रुपये घ्या, पावती द्या आणि त्याच्यावर सही करा. दिली म्हणून सही घेतली. गेले आणि नाथ महाराजांच्या घरामध्ये असणारी ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीमध्ये पावती ठेवून दिली. तेवढ्या त्या राजाच्या पत्नीनं सांगितलं, का हो 700 रुपये करता नाथ महाराजाला तुम्ही एवढं धरलं?
आज 5 दिवस झाले त्यांच्या पोटात अन्न नाही, कण नाही. अहो ते संत आहे. तुम्ही एका संताची परीक्षा घेतली. ताई, आपला पती जरी निष्ठुर झाला तर घरातल्या माऊलीला तरी कळावं कधीतरी आम्हाला संत बरं का. ताई, घरातली एखादी व्यक्ती निष्ठुर झाली ना, अहो एक काम करा, जा नाथ महाराजांचे पाय धरा. नाथ महाराज तुम्हाला क्षमा करतील, माफी करतील. तुम्हाला काय बोलणार नाही नाथ महाराज, त्यांचं दयेचं हृदय. पण जा तुम्ही पाय धरा बा. तेवढ्या रात्री निघाला तो राजा. दरवाजा वाजवला. गिरजा माऊलीने दरवाजा उघडला. का हो नाथ महाराज, काय एवढी घाई केली पैसे द्यायची? सकाळ झाली असती ना, मग दिले असते पैसे. नाथ महाराज म्हणे पैसे काय बोलता नाथ महाराज, तुम्ही घरी आले, पैसे आणून दिले, पावती दिली, मी सही केली. नाथ महाराजाला कळलं, मालक तुमच्या घरी हा नाथ महाराज नाही आला, मग जगाचा मालक आला तुमच्या घरी. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. माफ करा मला नाथ महाराज, मी तुमची लई परीक्षा घेतली वा. नाथ महाराज म्हणले, तुम्ही लई भाग्यवान आहे. अजून ज्यानं कर्ज घेतलं त्याच्या घरी कधी देव आला नाही हो, पण ज्यानं कर्ज दिलं त्याच्या दारात देव येतो ना. किती भाग्यवान असेल तुम्ही. कर्ज घेतलं ज्यानं त्याच्या दारात नाही आला देव, ज्यानं कर्ज दिलं त्याच्या दारात आला. ऐका ना, मी अजूनही जर कर्ज मागितलं तर मला द्या मला, आणि मी येईल तुमच्या घराला. का हो, आजचं काहीतरी इतिहासातलं वेगळं आहे ना. ज्यानं कर्ज घेतलं त्याच्या दारात नाही देव येत, सांगावं लागल. जो कर्ज देतो त्याच्या दारामध्ये देव येतो. दंडवत आहे तुम्हाला, दंडवत आहे तुम्हाला. आता काय वाटलं असेल ज्यानं 700 रुपये करता धरलं, तेवढ्या रात्री नाथ महाराज म्हणे, एक काम करा, आता तसे कसे जात, 2 घास खाऊन जा. अन्नदाना करता 700 रुपये घेतलेले कर्जानं, ज्याचे 700 रुपये धरलं, तो अन्न खाईल का? त्याला काय वाटेल त्या घरामध्ये? पत्नीला सांगितलं, गिरजा जे असेल ते दे, पण याला बिगर जेवणाचं जाऊ नको देऊ. दादा, अशा स्थितीमध्ये संत जगणारे काय मनाची श्रीमंती असेल नाथ महाराजांच्या जीवनातले. म्हणून नाथ महाराज श्रीमंत, नाथ महाराज संत आहे आणि नाथ महाराज शांत आहे बरं का. आपण पाहिलेलं आहे, शांतीच्या बाबतीत ऐकलंय. पण या जगाने ज्ञानोबरायला नाही सोडलं, कालवीकर तुकोबरायला नाही सोडलं, नाथ महाराजाला नाही सोडलं या जगाने. किती शांती म्हणले पाहू नाथ महाराजांच्या जीवनामध्ये. एकाला 200 रुपये दिले. किती दिले? आणि देत असेल एखाद्याबद्दल जर तिरस्कारानं, तर त्याचे 200 घेऊ नका बरं का दादा, कधी घेऊ नका. तिरस्कारानं देत असेल, हे 200 घे, आणि नाथ महाराजाला राग गेला असं काहीतरी कर तू. घेतली त्यानं, जरा चरित्र ऐका. घेतली त्यानं 200 रुपये, त्याला बरं वाटलं, आणि त्यानं पानं घेतली. 100 रुपयाचे ते गेले पानच घेतली त्यानं. नाथ महाराज स्नानाला गेले आणि इडा चावायला सुरुवात केली. ऐकू राहिले तुम्ही सगळे? ऐकता का? इडा चावण्याकरता सुरुवात केली. नाथ महाराज आंघोळ करून आल्या बरोबर जसा गुळणा होता तसा नाथ महाराजांच्या अंगावर परत गेले गंगेवर. असं करून 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 तोंड सडलं. कोणाचं? 200 ध्यानात आहे ना. 200 घेऊन थुकणाराचं तोंड सडतं बरं का कालवीकर. ऐकू राहिले ना? या तोंडाचा दाह व्हायला लागला, आग पेटली, लात बुंद झाली, रक्त गळायला लागलं तोंडातून. आता त्रास व्हायला लागला. नाथ महाराज स्नान करून आले आणि पायच धरले नाथ महाराजाचे. नाथ महाराज, लय पापी माणूस मी, लय अभागी माणूस मी. एका 200 रुपयावर एका साधूच्या अंगावर मी किती वेळा थुकावं, तोंड सडलं माझं. आता मला माफ करा तुमचे पाय. यवन अंगावर ठुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. यवन अंगावर ठुंकला,
असू यवन अंगावरी थुंकला. सरपंच पाहो किती संतांचं चरित्र किती गोड आहे. पापी माणूस आहे मी, तो गडी म्हणतो समोरचा ज्याचं तोंड सडलं. ध्यानात आहे ना, एवढं ध्यानात आहे. आता ऐका किती शांतता असेल, थोडी तेवढी शांतता ऐकून जा बरं का ताई मावशी. इथं थोडी सासू बोलली तर राग येतो, थोडी सून बोलली तर राग येतो, थोडा बाप बोलला तर राग येतो, थोडा पोऱ्या बोलला तर राग येतो. जरा ऐका संतांचं चरित्र. नाथ महाराजांनी त्याचेच पाय धरले. कोणाचे? ए बाबा, अरे तू पुण्यवान आहे गड्या. अरे नाथ महाराज पापी अड्या, तुझ्या एका पुण्यवानामुळं आज मला काही वेळा या गोदावरीचं स्नान घडलं. राजा मी तुला दंडवत करतो बाबा, तू पुण्यवान आहे. काय वाटलं असेल त्याला तरी. हे जे वाट्यावरले राहते ना कुचरवाटा, या अवला दिलंय खतरनाक. तरी बरं वाटलं नाही. 200 होते यांना. या कॉल म्हणे 500 घे. अजून तर काय नाथ महाराजाला राग नाही आला, त्याचं तोंड सोडून गेलं पण राग नाही आला म्हणे. शेवटचं उदाहरण आहे का अभंगाच्या पहिल्या चरणात याचे आपल्या. या कॉल म्हणे 500 रुपये घे, पण तुला जे कार्य करायचं ते कर, पण फक्त राग आला पाहिजे नाथ महाराजाला. नाथ महाराज पूजेला बसलेले होते, कालवेकर पूजेला बसलेले होते. हा बुटा सहित घ्याला. ऐकू राहिले का तुम्ही? सगळे ऐका बरं का. आपल्या घरातला बुटा सहित आला तर बरं वाटेल ना. आपल्या घरातलाच बुटा सहित आले व फरशी पुसायला कशी ताकद लागत तुम्हाला माहिती ना, म्हणून ऐका लक्षपूर्वक. हा, घरात माणूस आपला पाय भरून आला तर किती राग येतो. तो बुटा सहित गेला. बरं गेला तर गेला, घरात नाही थांबला. मग देव घरात बुटा सहित देवघरामध्ये हजर. नाथ महाराजाला आनंद झाला, हसायला नाही नाथ महाराज. गिरजा पत्नीला आवाज दिला, आपल्या घरी पाहुणा आला. मग एवढा देवाच्या दर्शनाचं येड लागलं पाहुण्याला, एवढी आस लागली. बुटा सहित पाहुणा देवघरात आला. बरं वाटलं असेल का जो बुटा सहित 500 वाल्याला. ऐकू राहिले का? ज्यानं 500 घेतले त्याला बुटा सहित देवघरात आला जो माणूस. सांगाव गिरजा काय दर्शनाची अपेक्षा लागली बघ. बुटा सहित मारला तो पाहुणा आपल्या घरी. चाकर पाहुण्याला. तेवढ्यात गिरजा माऊली आल्या. तरी आल्या 500 वाल्याला बरं नाही वाटलं. मग तुझी गिरजा माऊलीच्या पाठीवरच जाऊन बसला म्हणे. नाथ महाराजाचं लक्ष गेलं. ऐकता का? चरित्र ऐकणं संतांचं एवढं गोड आहे, पण ऐकताना गोड वाटेल दादा. तो प्रसंग किती कठीण असेल. त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगावं गिरजा, ए गिरजा, जे पाठीवर लेकरू बसलंय त्याला जरा सांभाळून धर बरं का गिरजा. गिरजा माऊली म्हणते, महाराज मला लेकर सांभाळायची सवय आहे, मी लेकराला पडू नाही देणार. काय वाटलं असेल 500 घेणाराला? अहो तो जिवंत असून मेल्यासारखा झाला असेल ना. पण राग नाही आला नाथ महाराजांच्या जीवनात. नाथ महाराज शांत आहे, नाथ महाराज श्रीमंत आहे, नाथ महाराज संत आहे. एका संतांनी संताबद्दल स्तुती करूया. ऐकूया काय स्तुती अभंगाचं पहिलं. माझे धन्य दिना झाला, माझे धन्य दिना झाला, माझे धन्य दिना झाला, माझे धन्य दिना हो, आजी धन्य दिना झाला, आजी धन्य दिना झाला.
मी तुम्हाला आग्रह का करतो माहिती का, वेळोवेळी टाळी वाजवण्याकरता का वाजवावा, ऐकता का? मी का आग्रह करतो टाळी वाजवा? मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. आणि दादा इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा बरं का, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा, काय कोणाला नाव नका ठेवत बस. म्हणा कृष्णा महाराज किती निवृत्ती राहायची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड मृदंग वाजवता. अभिषेक महाराज किती गोड हात आहे तुमचावाला. प्रकाश महाराज किती गोड आवाज आहे तुमचावाला. अनिरुद्ध बाबा किती गोड गाता. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. मी का सांगतो दादा, एक आपल्याला आजार लागलाय सगळ्याला, सगळ्याच्या पाठीमागे एक आजार लागलाय आपल्याला. कोणता? जळका. काय कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. इथं काय भेटल नावं ठेवून कोणाला. नावं ठेवण्यात आयुष्य घालूच नका. इथं घेता आलं टेन्शन तर भजनाचं घ्या. जो भेटल त्याला सांग, कोणालाच नावं नका, जो भेटल त्याला चांगलं म्हणा. दादा आज तुमची आमची झालेली भेट, उद्या होईल ना होईल काय सांगते. मी फॅन का सांगितलं माहिती आहे का, मला त्रास हो, आज पहिल्यांदा त्रास झाला मला असं वाटायला लागलं जरा चौकून पॅक आहे ना, जरा घाम येतो. मी म्हणलं आता मला या दिवस स्वामी महाराजांचं आठवण आली बा मला. आणि खरं सांगू माझं आयुष्य लय कमी बरं का कालवीकर. मी जास्त दिवसाचा सोबती नाही, खरं सांगतो मी तुम्हाला, जास्त दिवसाचा सोबत नाही मी तुमच्यावाला. म्हणून मी थोडे कीर्तन करायचे पण मस्तीत, कोणाला आवडू ना आवडू काय टेन्शन घ्यायचं नाही. ग्रामस्थ मंडळी तुम्हाला सगळे कार्यकर्ते आलेत, कीर्तनकार मोठा असू नाही तर छोटा असू, प्रत्येक कीर्तनात ज्ञानेश्वरी ठेवा, प्रत्येक कीर्तनात गाथा ठेवा. त्या ज्ञानेश्वरीकडे पाहून त्याला वाटल मी ज्ञानोबराय सांगावे म्हणून, त्या गाथ्याकडे पाहून तरी वाटल मी तुकोबराय सांगावे, निवृत्तीनाथ देव सांगावे. इथं कसे विनोद करून चालणार नाही, कारण इथं ज्ञानोबराय ऐकण्याकरता आहे आपलं कीर्तन. इथं कसंही नाचून चालणार नाही, इथं साक्षात ज्ञानोबराय आपल्याला पानसट विनोद. मी काय कोणाच्या विरोधात नाही बोलत बरं का दादा, मी आहे ती स्थिती मांडतो. हे चांगले एवढे कीर्तन, एवढे कान गोड ठेवा, कीर्तन थोडे कमी ऐका पण आपला उद्धार होईल असे पवित्र कीर्तन ऐकत चलात मस्त बाकीच्या. जरा सांगा तुकोबरांच्या भाषेत त्या कानांना, तुम्ही आहे का रे कान माझ्या विठोबाची. इंद्रियाला कामाला लावलं तुकोबरायनी, डोळे तुम्ही गारे पहा विठोबाची. ऐकूया जरा मस्त एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या प्रकाश महाराजांकरता. खूप छान. अजून एक टाळी राहून गेली आपल्याला वाजवण्याकरता. मला पहिल्यांदा पाटील ओळखूच नाही आले. पाटील म्हणले, मला वाटलं तुम्ही मला पाहून पळाता का काय म्हणले मंदिरातूनच. एकदा चौदार आहे करता दोन टाळी वाजवा गोड मस्त पाहिजे. वा ते पाटील जंबोया दीपा माझी, एक पंढरपूर गाव धर्माचे नगर दे का विठू पाटील. आता हे कालवीतले पाटील आहे मस्त, दत्त चोपदारी शेवाय ना मस्त बाकी छान. अजून काय एक पाटील दिसला नाही मला चोपकरकीच्या शेवेमध्ये, पण एवढा पाटील दिसला. वा वा जमलं मस्त बाकी. बरं इथं पाटील कार्यकर्ते सरपंच कार्यकर्ते बरं का इथली, खूप छान खूप गोड. चला ऐकूया. आजी धन्य दिन झाला. आता धन्य या शब्दाबद्दल आपल्याला लय प्रमाण ऐकायचे, पण नाथ महाराज काही वेगळी भूमिका मांडतात आजच्या अभंगामध्ये मस्त बाकी छान. पहिलं धन्य प्रमाण ऐकूया मस्त बाकी. महाराज म्हणतात आपला काही काळ भजनात जावा, काही काळ एवढंच नाही, संतांची भेट होईल तो काळ आमच्या जीवनातला धन्य. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो. धन्य काळ ती काळ आहे धन्य तो काळ. संत भेटी आणि पायी मिठी बरोबर. संतांची भेट झाली.
बरोबर. अजून धन्याचे दिन झाले संताचे दर्शन झाले संताचे दर्शन झाले संताचे दर्शन पाच चरण नाही सोडायचे, एकच चरण सोडायचे म्हणून आता एवढ्याचा कार्यक्रम मिळून जाईल. एक प्रमाण ऐकलं, धन्य काळ संत भेटी. एक धन्याचे दिन झाले संताचे. अजून एक प्रमाण धन्याचे दिन संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा. महाराज म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये येण्याकरता हा मृत्यू लोक सुद्धा धन्य आहे. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. ऐका का धन्य शब्दाबद्दल मी कितीतरी प्रमाण सांगाल. अजून महाराज म्हणतात हा मृत्यू लोक सुद्धा धन्य आहे का. आस करती ब्रह्माधिक देखोनी वाढवंटीचे सुख आणि धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचं. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा राम नाम पिकली हे वाचा राम नाम. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा राम नाम. धन्य दिवस झाला सोनियाचा पिकली हे वाचा राम नामे. या मुखाला रामनाम येत अस तर धन्य तो दिवस समजा. महाराज म्हणतात इथे येण्याकरता सुद्धा हा मृत्यूलोक सुद्धा भाग्याचाचे. अहो इथं पांडुरंगाचं दास होण्यात सुद्धा धन्यताचे. धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो आम्ही जन्म आलो. दास विठोबाच्या झालो दास विठोबाच्या झालो धन्य आम्ही जन्म आलो आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्म आलो. पण आजच्या अभंगातली काय धन्यता आगळी वेगळी सांगतात ना महाराज. आजी धन्य दिन झाला स्वामी निवृत्ती भेटला. स्वामी निवृत्तीनाथ देवांची भेट झाली. महाराज म्हणतात माझ्या जीवनात कालवीकर हे मस्तक निवृत्तीनाथांच्या समाधीवर ठेवा. होईल गाड्या आपल्यावालं. आपण असं समजा की त्या दिवशी आपल्याला निवृत्तीनाथ भेटतील बरं का. दर दिवसाला ज्या दिवशी तुम्हाला व्यसन लागावं मस्त बाकी छान. तुम्हाला व्यसन लागलं तर भले कुठं तुम्ही धामाला लाग जागो. धाम सोपानच तो आका घाम काढतो धाम. तो धामाला जाऊन आला त्याला विचारा. व्यसन लागलं तर लागू द्या तुम्हाला मस्त. हप्त्याला जा 15 दिवसाला जा आणि हे कपाळ निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. तो दिवस आपल्या धन्याचा जो प्रत्येक दिवस उगवेल. आजी धन्य दिन झाला का हो. ही स्तुती केलेली ज्ञानोबराबद्दल स्तुतीच केलेली बरं का नाथ महाराजांनी. कृपाळू उदार ही ज्ञानोबराबद्दल केलेली स्तुती. माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार.
न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा कर भलतिया भावी अन पाडे तसे तुटी ज्ञानाबाई माझी आणि एका जनार्दनी पाय. ऐका ज्ञानोबराबद्दल केलेली स्तुती. कैवल्याचा पुतळा म्हणा प्रगटाला चैतन्याचा जिव्हाळा साधकाचा दरुशने सर्वाभूती सुखरूप ज्ञानियांचा शिरोमणी चिंतकाचा चिंतामणी चालविली जड भिंती मोक्ष मार्गीचा ज्ञानोबा रेड्या मुखी वेद बोलविला शांती रूपी प्रगटला ब्रह्म साम्राज्य दीपिका विठोबाचा प्राण सका. 7वं चरण सुरू झालं. गुरु सेवे लागी जाण त्रैलोक्याचे जीवन. ही ज्ञानोबराबद्दल केलेली स्तुती आहे नाथ महाराजांनी. अजून विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते या भूमीवर. अलंकापूर म्हणजे आळंदी बर का. अलंकापूर शब्द वापरतात नाथ महाराज. निळोबारा सुद्धा अलंकापुरच शब्द वापरतात. यात्री अलंकापुरा येथे आवडती. ज्ञानोबराबद्दल केलेली स्तुती. बरोबर. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते या भूमीवर ते स्थळी माझ्या जीवीचा उठेवा नवीन ज्ञानदेवा जाऊन या. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. ज्ञानोबरांच्या बाबतीत चाललं बरं की स्तुती. महाराज म्हणतात ते विश्रांतीचं स्थान आहे संतांचं माहेर आहे. कुठं ते या भूमीवर अलंकापूर ते स्थळी माझ्या जीवीचा ओ ठेवा. माझ्या जीवीचा ठेवाच तिथं आहे. नवीन ज्ञानदेवा जाऊन या. मी ज्ञानोबराला नमन करल का हो. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती. सिद्धेश्वराचं स्थान आहे बरं का तिथं. मग दर्शन घेतलं का मुक्ती म्हणून महाराज म्हणतात नुसतं मुक्ती नाही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती सुद्धा तिथंच आहे. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. बरोबर. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. अजून 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. ज्ञानोबरांची स्तुती ज्ञानोबरांच्या दरबारात चाललं बरं का. वर्णन केलेले. स्तुती म्हणजे वर्णन. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी आणि प्रत्यक्ष साबियाला कल्पवृक्ष. ज्ञानोबरांच्या दारात प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे नाथ महाराज म्हणतात. बरोबर. त्याची व्याख्या कल्पवृक्षाचा स्वभाव काय. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा ते कल्पतरू पुरविशी. कल्पतरू तळवटी जो कोणी काय उणे त्याला. तसं ज्ञानोबरांच्या दारात प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. बरोबर. म्हणजे त्याचं फळ सांगा. तयाशी नित्यता घडता प्रदक्षिणा. त्याला प्रदक्षिणा करायची. बरोबर. मग फळ सांगा. नाही पार पुण्या वास स्वर्गी. त्या पुण्याला पार नाही म्हणले. अजून अमृतमय वाही पुढे इंद्रायणी. ज्ञानोबरांच्या समाधी समोर अमृत समान वाहणारी इंद्रायणी माता आहे महाराज म्हणतात. बरोबर. अजून भागीरथी आधी करुण तीर्थराज. भागीरथी नावाचं तीर्थ ज्ञानोबरांच्या दरबारात. तीर्थांचा राजा आहे म्हणले महाराज म्हणतात. आईशी या स्थळी समाधी ज्ञानदेवा आणि एका जनार्दनी ठाव अलंकापूर. ज्ञानोबराबद्दल केलेली स्तुती. ज्ञानदेवा घेतले दान बाबा बाळ. हे ज्ञानदेव घेतले दान बाबा समाधी बैसला निर्वाण बाबा चला. हृदयी धरोनिया ध्यान बाबा कामाची शिंगल नाही चौकटीचं प्रमाण. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ चंदू. समाधी बैसला बाबा
हृदय धरोनिया बाबा कथा कीर्तन वा वा स्तुती चला ऐकूया. जशी ज्ञानोबराबद्दल गायलेली स्तुती तसा हा स्तुतीपर अभंग आहे. हा धन्य आजी धन्य दिन झाला. बरोबर घडलाच स्वामी निवृत्ती भेटला. कारण सगळ्यांना प्रमाण माहिती ज्ञानोबराय जसे ज्ञानोबराय संत आहे नाथ महाराज संत आहे तसे निवृत्तीनाथ देव संत आहे. बहु वगड आणि परी जग जेठी. पण महाराज म्हणतात अशी निवृत्तीनाथ देव माझ्या जीवनामध्ये भेटली. आणि नुसतं निवृत्तीनाथ मग स्वामी स्वामी म्हणतात बरं का. कारण महाराज म्हणतात हे स्वामी नुसते नाशिक जिल्ह्याचे नाही नुसते महाराष्ट्राचे नाही. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदाता. स्वामी निवृत्तीदाता. विश्वाचा तो विश्वाचा तो गुरु हे विश्वाचे गुरु आहे. स्वामी निवृत्तीदातारू निवृत्तीदाता निवृत्तीनाथ देव विश्वाचे गुरु आहे बरं का. स्वामी 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 म्हणजे मालक. मी आधीच बोलून गेलो या नाशिक जिल्ह्याचे मालक एकच आहे. सगळ्या श्रीमंतीचे आपल्या सगळ्या हृदयाचे आपण सगळे सेवेकरी आपण सगळे साधक आहे. मालक आपले तिथे त्र्यंबक नगरीमध्ये मस्तपैकी बसलेले आहेत. आपण मालक व्हायच्या भानगडीत नाही पडायचं. आपण सेवक राहायचं मस्तपैकी छान. वा वा विश्वाचा तो गुरु स्वामी 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 व्याख्या आली का ध्यानात. पहिले थोडीशी तुकोबरांच्या चरित्रापासून थोडी. धनी धनी म्हणजे कोणाला म्हणायचं धनी. तुम्ही झोपल्या काय नवऱ्याला धनी म्हणायचे. नंतर अहो आता खेड्यातली संस्कृती तरी बरी भाऊ शहरातली अवघडी. शहरातली संस्कृती म्हणजे ए रमेश नवऱ्याला ए रमेश तू पाणी पे मला दे महाराजाला दे. बरी आपली खेड्यातलीच बरी चांगली व्याख्या अवघड झाली. बरं मी काय असं काही उदाहरण नाही तुम्हाला ऐकून नाही सांगत बरं का. मी लाईव्ह ऐकलेली फक्त आता नाव सांगता येत नाही ना हे समोर चालू आहे. हा मग ए सुरेश सुरेश नवऱ्याला धनी मालक अहो प्रेम आहे त्याच्यात. स्वामी निवृत्ती स्वामी म्हणतात बरोबर. स्वामी मालक या विश्वाचे मालक निवृत्तीनाथ देव म्हणून स्वामी निवृत्ती भेटला. बरोबर बरोबर भेटले तुम्हाला निवृत्तीनाथ महाराज. जरा अनुभूती सांगा ना. जन्म मरण व्याधी जन्म